आम्ही सगळेजण राजसाहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर मुंबईचं बोलायचं असेल तर मुंबईच्या सर्व वॉर्डामध्ये तळागाळापर्यंत आम्ही सगळेजण काम करतो आहे. सगळेजण महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करत आहेत. अतिशय उत्साह आहे, जोरात काम करत आहेत आणि नक्की नवनिर्माणाच्या दिशेने योग्य ती पावलं टाकत आहेत. सर, मुंबईत 50-50% आणि बाहेरच्या महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिकाणी 60-40% असा फॉर्म्युला एक चर्चेला जातो. त्यात किती तथ्य आहे? नाही हो, ह्या तुम्ही नवीन नवीन बातम्या देताय. आम्हाला खरंच काही माहिती नाही. आणि ही जी सूत्र कोणत नाही यांची माहिती एकदा आम्हाला द्या किंवा राजसाहेबांना कळत तरी चालेल. जसं मी नेहमी सांगतो की राजसाहेबांचं एक छान वाक्य आहे, मला असे वाटते की. त्यामुळे तुमच्या सूत्रांत जे काय मला असे वाटते की असतं ना, तर ठीक आहे, त्याचा आदर आम्ही करायला पाहिजे. परंतु आमच्यात बरोबर तरी महाराष्ट्र सैनिक म्हणून अशा कुठल्याही प्रकारच्या बातम्या नाही आहेत. आमच्याकरता तळागाळापर्यंत जाऊन काम करा, जोरात करा. सर्व ठिकाणी म्हणजे अगदी नाशिकचा मध्ये काढलेला मोर्चा असेल किंवा मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल. परवा साहेब कल्याण अंबरनाथला गेले होते, उल्हासनगरला. त्यामुळे बैठका अतिशय जोरात चालू आहेत. परत सांगतो, कार्यकर्त्यांच्यात 100% कुठल्याही परिस्थितीत विजयी व्हायचंच ही भावना आहे. सॉरी, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतात सुद्धा एक चर्चा राजकीय वर्तुळात आहे. जर मनसे आणि उद्धव ठाकरेंची सेना हे जर एकत्र आले तर आपसुकच काँग्रेसला त्याची अडचण होईल असं सुद्धा एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर त्या बाबतीत काही खलबत झालेली आहेत का? अंतर्गत चर्चा काही? खलबत वगैरे कुठलीच माहिती नाही आहे. तो खलबत सूत्र ही तुम्हीच सगळी कळवताय. मनसेच्या अंतर्गोटात इतकंच चालू आहे की आम्हाला आता गटाध्यक्ष, BLNच्या नेमणुका, BLNची कामं, राजसाहेबांनी आजपर्यंत ज्या प्रकारे 19 वर्ष महाराष्ट्राच्या विविध विषयांवरती रान पेटवलेलं आहे आणि जसे आमचे महाराष्ट्र सैनिक 19 वर्ष जी मेहनत करत आहेत, पक्षांनी केलेली कामं तळागाळापर्यंत पोचवायची, लोकांपर्यंत पोचवायची, महाराष्ट्र सैनिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास देऊन काम करून घ्यायचं आणि विजयश्री खेचून आणायची, हेच चालू आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी जी बैठक घेतली होती, या बैठकीमध्ये त्यांनी आपल्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांना असं देखील सांगितलेलं आहे की आपल्याला त्यांना मदत करायची आहे आणि एकत्रितरित्या सगळ्यांनी निवडणुकीला सामोरं जायचं आहे. नाही, 100% सन्माननीय उद्धवजींच्या मताचा आदर आम्ही नक्की करतो. पण आमच्याकडचा राजाआदेश हा शेवटचा असतो आणि जो काय आमच्या पक्षाकडनं निर्णय घ्यायचा आहे किंवा जो काय आदेश द्यायचा आहे तो फक्त राजसाहेब ठाकरेच देतील. आता आम्ही सगळेजण महाराष्ट्र सैनिक म्हणून तळागाळापर्यंत काम करतोय. सर, एक प्रश्न असा होता की दसरा मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील शिवाजी पार्कच्या मैदानात अशी चर्चा आहे. नुकताच एक सूत्रांनी सांगितलं टीजर लॉन्च झालेला आहे. त्याच्यामध्ये जे वाक्य पाहायला मिळतं ते गर्जना ठाकरेंची. पूर्वी असं दिसत नव्हतं. आता मला नक्कीच एक महाराष्ट्र सैनिक म्हणून काही माहीत नाही आहे, परंतु आपण वाट बघूया, कारण पुन्हा तुमच्या सूत्रांनी तुम्हाला सांगितलं असं मला वाटतं. सर, आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी ओला दुष्काळाच्या संदर्भाने मागणी घेऊन आपण आंदोलन करतो आहोत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ही निदर्शनं हे आंदोलन होत आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा, यासोबतच मनसेच्या आणखी काय काय मागण्या आहेत? कारण अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची स्थिती नाही. काय झालंय, शेतकऱ्यांना गृहीत धरलेलं आहे. शेवटी आज शेतकरी जगला तर महाराष्ट्र जगेल. तो पिकवतो म्हणून आपण जगतो. कधी शेतमालाला योग्य भाव नाही, कधी दुष्काळ पडतो. आता जवळपास 30-32 पेक्षा जास्ती जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील जवळपास 90%हून जास्ती तालुक्यांमध्ये इतका महापूर आलेला आहे, इतका ओला दुष्काळ पडलेला आहे. तर आता सरकारने आता तरी डोळे उघडावेत. जो आपल्याला जगवतो, जो आपल्या लाखोंचा पोशिंदा आहे, त्याच्यामागे सरकारने पूर्ण ताकदीने उभं राहायला पाहिजे. म्हणून राजसाहेबांनी आदेश दिला होता. त्याप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती धरणे कार्यक्रम आहे आणि एक मागण्यांचं निवेदन की कशी हेक्टरी मदत करा, एकरी मदत कशी करा, शेतकऱ्यांना कसा न्याय द्या, हे एक निवेदन आमच्या विविध ठिकाणी आमचे नेते लोक आणि इतर सर्व मंडळी देत आहेत. तर कल्याण डोंबिवलीचा विषय काढला तुम्ही. राजसाहेब दौऱ्यावरती होते तेव्हा त्यांनी बैठक घेतली, मेळावा घेतला आणि त्याच्यामध्ये एक सूचना दिल्या की मतदान यादीवरती काम करा आणि मतदान यादीवरती काम केलं तर 2 जणांचं त्याच्यावरती 2 नेमणुका करतील आणि त्या 2 जणांना प्रशिक्षण देऊन त्याच्यावरती काम करण्याच्या सूचना दिल्या. नेमकं ते कशा प्रकारचं? नाही, मला वाटतं तुम्ही जर कधी मतदार यादी या विषयावर काम केल्यासारखं माहीत असेल तर शेवटी यादींवरती माहितगार माणूस कायम लागतो. लक्षात ठेवा, ती यादी असते 800 ते 1200ची. म्हणजे आता इथे काही सविस्तर सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे त्या यादीवर जो माणूस गटाध्यक्ष किंवा BLA म्हणून काम करतो त्याला ती यादी माहीत असणं स्वाभाविकच आहे. त्या अनुषंगाने राजसाहेबांनी जो आदेश दिला असावा. दुबार मतदार आहेत, सगळं झालं त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या.
त्याच्यामध्ये नवीन मतदार नोंदणी असते, त्याच्यामध्ये मृत पावलेले मतदार असतात त्यांचं असतं, शिफ्टेड असतात, आणि पुन्हा पक्षाची नवीन मतदार नोंदणी असते, इतर सर्व गोष्टी असतात. मग त्यामध्ये BLA आले, गटाध्यक्ष आले. ती एक पक्षीय रचना आहे, तो एक ढाचा आहे, त्याप्रमाणे सर्व पक्ष काम करत असतात. सर, आता स्थानिक स्वराज्य निवडणुका काही महिन्यांवर आहेत, त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसली आहे, बैठकांवर बैठका होत आहेत आणि अनेक शक्यता खरं तर या निमित्तानं देखील बघितल्या जात आहेत. मनसेकडून काय सध्या तयारी सुरू आहे गटाध्यक्षांपासून प्रत्येक घराघरापर्यंत जाण्यापर्यंत? काही अशा तयारी, काही सूचना दिल्यात का? सूचना अशाच आहेत की आम्ही महाराष्ट्राकरता राजसाहेबांच्या आदेशाने महाराष्ट्र सैनिकांनी जी विविध आंदोलनं घेतलेली आहेत, जे लोकोपयोगी कार्यक्रम घेतलेले आहेत, आणि नक्कीच लोकांना जे भल्याचं आहे त्याचेच निर्णय राजसाहेबांनी घेतले. कधीही पॉलिटिकल ॲडजस्टमेंट करता स्वतःच्या विचारांशी प्रतारणा केलेली नाही. मग तो मला वाटतं 1ली ते 5वी काय हिंदी कंपल्सरी करण्याचा असो, किंवा सिनेमाला प्राईम टाईम देण्याचा असो, किंवा कुठलाही विषय असतो, टोलचा विषय असतो, मी जबाबदारीने बोलतोय. विरोधक टीका करत असतात, परंतु यश हे कायम राजसाहेबांनी घेतलेल्या आंदोलनासमोरच, महाराष्ट्र सैनिकांनी खाल्लेल्या लाट्याकाट्यांसमोरच सत्ताधाऱ्यांना झुकावं लागलेलं आहे. ते आता या लोकांपर्यंत पोचवायचं आहे, सर्वांपर्यंत. आणि ह्या माध्यमातून की मनसे काय करू शकते, नवनिर्माण म्हणजे काय, त्याचं एक छोटंसं मॉडेल नाशिकमध्ये काही वर्षापूर्वी जेव्हा आमच्याकडे सत्ता होती तेव्हा राजसाहेबांच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला दिसलं होतं. आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की ह्या वेळेला जनता ही सत्ताधाऱ्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळलेली आहे आणि मनसेकडे मोठ्या प्रमाणात मतदार येतील. आणि नक्कीच तुम्हाला सर्व महानगरपालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये, सर्व निवडणुकांमध्ये मनसेला मोठं यश मिळालेलं दिसेल. पण त्या दृष्टीनं काही सर्वेक्षण झालंय का? कारण विधानसभा निवडणुकीसाठी देखील एक सर्वेक्षण केलं होतं. ब्लूप्रिंट जी आहे ती देखील त्या संदर्भात वाटप केली होती, प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी साहेबांनी सांगितलं होतं. मात्र आता मुंबई महानगरपालिका असू दे किंवा नाशिक महानगरपालिका असू दे, प्रामुख्यानं या सगळ्या गोष्टीला घेऊन काही सर्वे झालाय का की कितपत ताकद आहे? सर्वे झाला की नाही याची मला माहिती नाही, परंतु आमच्या तळागाळातले जे पदाधिकारी आहेत आणि आमची जी पक्षीय रचना आहे त्याच्यामध्ये अगदी गल्ली बोळातले विषय काय आहेत, प्रमुख आंदोलन करता येतील असे विषय कुठले आहेत, सत्ताधाऱ्यांनी कशी मुंबईची, नाशिकची किंवा महाराष्ट्राची माती करून ठेवलेली आहे, हे आमचेच कार्यकर्ते, कारण ते तळागाळात लोकांपर्यंत जाऊन काम करत असतात. म्हणजे ती कोविडपासून तुम्ही कुठलंही बघितलं तरी मनसे ही कायम रस्त्यावरतीच होती. स्वतः राजसाहेब ठाकरे आज तिथे त्यावेळेला मदतीला रस्त्यावरती उतरले होते. त्यामुळे आमच्याकरता सर्वे कदाचित पक्षाकडनं होत असेल नाही, मला याची एक महाराष्ट्र सैनिक म्हणून माहिती नाही आहे, परंतु नक्की आमचे जे शाखाध्यक्ष आहेत किंवा आमचे सर्व जी रचना आहे त्या रचनेतनं आम्हाला सर्वांना नक्की कळतं आहे की कुठे काय विषय आहेत, कुठे काय प्रॉब्लेम आहेत आणि कशा प्रकारे त्यावर मात करता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.